कर्मचारी आहेत. तुम्ही तर आरोपी आहेत ना, तर त्यांनी तर प्रूफ करून माझ्या मुलाचा 15 दिवस झाले टाका त्यांना. एवढे दिवस झाले, त्यांनी 15 दिवस झाले ते फिरतात. याच्यापैकी जर आमचं कोणी असतं तर तुम्ही त्यांना अटक केली असती, तुम्ही त्याचा काहीतरी बंदोबस्त लावला असता. पण आजपर्यंत तुम्ही त्या पोलीसवाल्याचा काहीच बंदोबस्त लावला नाही. आम्हाला त्यांच्याकडून धोका आहे, कारण ते गजानन मामिडवारचे पाहुणे आहेत, त्यांच्या जातीचे आहेत. त्यांच्या घरी येणं जाणं त्यांचं चालू होतं. मुलीला पण धोका आहे, आम्हाला पण धोका आहे. ते झाल्यानंतर तुम्ही करणार आहात का त्यांच्यावर काही? त्याच्या परिवाराला घरी प्रोटेक्शन दिलं तुम्ही. आम्हाला हॉस्पिटलला जावं लागते. मी कामाला जाते. मी आज 15 दिवस झाले मी घरी आहे. मला उद्या कामाला पण जावं लागेल ना साहेब. खतम करून टाका ना तुम्ही लोक. एफआर फाटल्याशिवाय तर आम्ही जाणार नाही. जे मेन आरोपी 2 आहेत ते आतापर्यंत पोलीसवाले त्यांचा तुम्ही काहीच केलेलं नाही. घटनास्थळावर ज्यांनी प्रत्यक्ष घटना बघितल्या सगळ्या स्टेटमेंट आणि तुमचं स्टेटमेंट आणि मुलीची एफ.आय.आर घेण्यासाठी मी येणार होता. तुम्ही चालत नाही करायची, हाताला जप्त करायचे, कपडे जप्त करायचे, हे सगळं केले. काल PCR संपला आणि आज तुमच्याकडे येणार होते. तुम्ही म्हणता काही करू शकतो. माझ्यापेक्षा उच्च दर्जाचे अधिकारी कधी सर? उद्या सांगतो. आता 15 दिवस झाले ना सर. आज विचारतो मी साहेब. तर मी माझ्या एफ.आय.आर फाडू शकत नाही आपण. फाडू शकता ना. मला त्यांना विचारायचं काय त्यांची मुलीला जे दिली होती तिच्या भावाने एफ.आय.आर घेतो आणा. 2 आरोपी बनवायचे ते माझ्याकडे नाहीये. माझ्या ऍडिशनल एसपी साहेब पाडतो मी तिला आणा. घेऊन या कोणी. 1 मिनिट द्या मला. मी सरांना कॉल करते. आज उद्या 15 दिवस झाले. पोलीसवाले सुरक्षेसाठी राहतात असं खतम करून टाकलं. ते मेन ते तर आहेत ना 2 आरोपी जे बाकीचे आहेत तेच आहेत. असून त्यानं त्या मुलाला म्हणतात तू हमेशा बोलायची अशी एवढी मोठी शब्द मुलीला पोलीनं स्वतः सांगलेली आहे. वकिलाला बोला, पण ते पोरीला सरांना कॉल केला. हो सर, मी आरोपी PCR MCR त्याच्यातच होतो. तरी 2 जण दादा 1 मिनिट. यायनं जेव्हा हिंमत दिली तेव्हा त्यानं केला. नाही, जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही आम्हाला म्हणतो आम्ही येणार होतो. पण मी तुम्ही नाही येत आमच्याकडे की दोघं यायचं जण. होतं ना सर. आम्ही आता किती वाजता येणार?